नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये असे होणार की प्रतिमा आत्याने रक्त दिल्याने आपली सायली ही शुद्धीवर आलेली असते आणि सायली शुद्धीवर आल्यानंतर सर्वांना मात्र खूप आनंद झालेला असतो। सर्वजण DVIचे खूप आभार मानत असतात आणि आपल्या सायलीला रक्त देणारी व्यक्ती नेमकं कोण आहे हे सर्वांच्या लक्षात असते। म्हणून सर्वजण त्या व्यक्तीला भेटण्यासाठी आतुर झालेले असतात आणि तेवढ्यात ते अश्विन येतो आणि सर्वजण अश्विनला विचारतात की आपल्या सायलीला रक्त कोणी दिले आणि ती व्यक्ती कुठे आहे म्हणून ते अश्विनला विचारू लागतात। तर अश्विन म्हणत असतो की तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका, ती व्यक्ती आपल्या OPD मध्येच आहे आणि लवकरच आपल्या सर्वांची त्या व्यक्तीबरोबर भेटसुद्धा होणार। तर सर्वांना खूपच आनंद झालेला असतो। कल्पना म्हणते की मला त्या बाईचे खरंच खूप उपकार मानले पाहिजे, कारण तिचे आपल्यावर खूप उपकार असून तिचे आभार तर मानायलाच पाहिजे। म्हणून रविराज, प्रताप आणि हे सर्वजण त्या म्हणजे नर्सच्या मदतीने तिकडे जायला निघलेले असतात। तर नर्स त्यांना प्रतिमा आत्याच्या रूममध्ये घेऊन जात असते। त्यानंतर इकडे प्रतिमा ही कुसुमचीच वाट बघत असते, कारण कुसुमने तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणलेले असते आणि आता तिच्या बहिणीची ही म्हणजे तिची परिस्थिती कशी असेल, कारण तिची बहिणी खूप मोठ्या संकटात म्हणजे तिच्या जीवाला धोका आहे म्हणून कुसुम तिला खूप टेन्शनमध्ये दिसलेली असते। प्रतिमाने सांगितलेले असते की तू टेन्शन घेऊ नको आणि देवाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित होईल असे सर्व खुणावून प्रतिमाने सांगितलेले असते। म्हणून प्रतिमा ही कुसुम येण्याची वाट बघत असते आणि तिला ऐकायचे असते की तिच्या बहिणीची तब्येत आता कशी आहे ती। कुसुम मात्र इकडे सायली शुद्धीवर येण्याची वाटच बघत असते आणि तिला प्रतिमाचे लक्षच नसते। तेव्हा मात्र प्रतिमा विचार करते की आता तर आपले रक्त देऊन सुद्धा झाले आणि आपल्यावर उपचार सुद्धा पूर्ण झाले, त्यामुळे आता आपण निघायला हवं आणि जाताना त्या व्यक्तीला भेटायला सुद्धा हवं, तिच्या बहिणीची विचारपूस करायला। म्हणून प्रतिमा ही तेथून आपले सर्व सामान घेते आणि जायला निघते आणि इकडे चैतन्य, रविराज आणि कल्पना, प्रताप हे सर्वजण तिकडे प्रतिमाच्या रूममध्ये येत असतात आणि अगदी ओढणीने चेहरा झाकलेली प्रतिमा त्यांच्या जवळून जात असते। रविराजला मात्र तो भास होत असतो की काहीतरी आपल्या जवळची व्यक्ती आपल्या जवळून जाते आणि त्याच वेळेस अश्विन हा धावत येतो आणि आपल्या सायली बहिणीला शुद्ध आली असे खुश होऊन सांगतो। तर सर्वजणांना सायलीचे वेध लागतात आणि त्याच वेळेस सर्वजण हे आपल्या सायलीच्या रूमकडे वळून बघत असतात आणि प्रतिमा अगदी तेथून जवळून निघून जाते। अर्जुनला मात्र इकडे सायलीला भेटण्याची वेळ लागलेली असते आणि आपल्या सायलीला कधी तो बघेल असे त्याला झालेले असते। कल्पना म्हणते की अरे अर्जुन, जा अगोदर तू सायलीला बघून ये आणि मग आपण सर्वजण जाऊ। तर अर्जुन हा चोर पावलांनी म्हणजे अगदी डोळ्यामध्ये अश्रू घेऊन तो एका म्हणजे सायलीकडे बघत असतो। सायली ही शुद्धीवर आलेली असते आणि अर्जुनच्या डोळ्यामध्ये तिला ते अश्रू दिसतात। तर सायलीला वाईट वाटते। सायली म्हणते की अर्जुन सर, का रडता तुम्ही, काय झाले? मी तर व्यवस्थित आहे ना, माझी तब्येतसुद्धा आता चांगली आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका। तर अर्जुन म्हणत असतो की मिस सायली, तुम्हाला काय माहिती की तुम्ही ह्या बेशुद्ध होतात, आमच्यावर काय वेळ आली असेल आणि काय आमची परिस्थिती झाली असेल, कारण तुम्हाला ते कसे समजणार की। सायली म्हणते की अर्जुन सर, काय झाले असे आणि मी ठीक आहे। अर्जुन म्हणतो की नाही मिस सायली, मला आयुष्यात सोडून तुम्ही करत कुठेही जाऊ नका। म्हणून अर्जुनच्या त्या डोळ्यातील प्रेम बघून सायलीला सुद्धा थोडासा आनंद झालेला असतो। तेव्हा मात्र इकडे कुसुमला आठवण होते आणि कुसुम विचार करते की आपण त्या बाईला इथे घेऊन आलो होतो आणि तिच्यावरचे उपचार पूर्ण झाले की नाही आणि ह्या सर्व नादात आपण तिला भेटण्याचे सुद्धा विसरून गेलो। तेव्हा मात्र ती नर्स असते की जी प्रतिमाचा उपचार करण्यासाठी तिला घेऊन गेलेली असते। तेव्हा कुसुम येते आणि त्या नर्सला विचारते की अहो ताई, मागाशी एक ताईला मी घेऊन आले होते आणि त्यांच्या हाताला मी पट्टी करण्यासाठी तुमच्याबरोबर OPD मध्ये पाठवले होते, तेव्हा आता त्या ताई कुठे आहात? तेव्हा ते नर्स सांगतात त्या आत्ता तुम्हालाच भेटण्यासाठी तिकडे गेलात, त्या तुमच्याबद्दल खुणावून विचारत होत्या, पण आम्हाला काही समजत नव्हते आणि खरंच त्या बाई देवासारख्या धावून आल्या म्हणून आज त्या पेशंटचा जीव वाचला। कुसुम म्हणते की अहो ताई, तुम्ही काय बोलतात? तर लगेच नर्स झालेला सर्व प्रकार सांगते की खरंच ती बाई एक देवाप्रमाणे धावून आली होती आणि त्या म्हणजे
ज्या मिस सायली आहे ना त्या जीवनमरणाच्या दारात होतात आणि त्या बाईने रक्त दिले म्हणून त्या बाईचा जीव वाचला। तर कुसुमला मात्र खूप मोठा धक्का बसतो। कुसुम म्हणते की अहो ताई तुम्ही काय सांगतात, आणि जी जीव वाचवून म्हणजे ज्यांना रक्त दिले ना ती माझी ताई होती आणि मीच त्यांना तेथे हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते, म्हणजे देवाने नक्की माझ्या ताईच्या मदतीसाठीच त्यांना पाठवले असणार। म्हणून कुसुमच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि त्या ताईचे आता आभार मानलेच पाहिजे, कारण त्या ताईमुळेच आज माझ्या ताईचा जीव वाचला। म्हणून कुसुम सर्वत्र ही प्रतिमाला शोधू लागते। त्यानंतर इकडे कल्पनाला खूप आनंद झालेला असतो आणि लगेच कल्पना पूर्णाई आजीला फोन करून हे सर्व सांगते आणि आपली सायली शुद्धीवर आली तेव्हा पूर्णाई आजीला सुद्धा खूप असा आनंद होतो आणि पूर्णाई आजी आणि सुमन ह्या लगेच देवापुढे साखर ठेवतात। विमलला सुद्धा खूप आनंद होतो। पूर्णाई आजी म्हणते की आता विमल, आता सायलीच्या स्वागताची तयारी पूर्ण अशी धडाक्यात झाली पाहिजे आणि माझ्या सायलीला या घरात आता कोणताही त्रास नको। मी सुद्धा माझ्या सायलीची मनापासून माफी मागणार आणि तिच्यावर कधी मी रागवणार नाही। तर विमल मात्र खूप खुश होते आणि पूर्णाई आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपल्या सायलीताई लवकरच बऱ्या होतील। त्यानंतर कुसुम ही कल्पनाकडे येते आणि कल्पना खुश होऊन कुसुमला म्हणते की कुसुम ताई आपली सायली शुद्धीवर आली। तर कुसुमला मात्र खूप आनंद होतो। कल्पना विचारते की अहो कुसुमताई तुम्ही कोणाला शोधतात आणि सायली तुमची वाट बघते तिकडे। तेव्हा कुसुम म्हणत असते की अहो मी ज्यांना या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन आले, कारण त्या माझ्या रिक्षापुढे त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, म्हणजे थोडंसं त्यांच्या हाताला लागले होते आणि मी त्यांना बळजबरीने येथे उपचारासाठी आणले आणि ती बाईला बोलता येत नव्हते, पण त्या बाईने आपल्या सायलीताईसाठी अगदी देवाजवळ सायलीताईसारखेच ही प्रार्थना केली, कारण सायलीताईसुद्धा आपल्या संकटात असणाऱ्या व्यक्तीला देवाकडे प्रार्थना करत असते अगदी तशीच। आणि ती जी व्यक्ती होती ना त्या व्यक्तीनेच आपल्या सायलीताईला रक्त दिले आणि आज आपल्या सायलीताई त्या व्यक्तीमुळे शुद्धीवर आली, म्हणजे हा देवाचाच काहीतरी चमत्कार असेल। कल्पना म्हणत असते की मला त्या बाईचे आभार मानायचे। कुसुम ताई चला आपण त्यांना भेटूयात। रविराज सुद्धा विचारतो की अहो कुसुम ताई त्या बाई कुठे आहात आणि त्यांचे आभार तर मानलेच पाहिजे ना, कारण त्या बाईला बोलता सुद्धा येत नव्हते आणि त्या चक्क तुमच्याबरोबर येथे आलात आणि त्यांनी उपचार घेण्याऐवजी आपल्या सायलीला त्यांनी वाचवले। तर अर्जुन म्हणत असतो की कुसुम ताई त्या बाई नक्की कोण होत्या, त्या तुमच्या ओळखीच्या होत्या का, आणि चला मला सुद्धा त्यांना भेटायचे। म्हणून अर्जुन सुद्धा हा कुसुमला आग्रह करत असतो। अर्जुन म्हणत असतो की कुसुम ताई आपण त्यांना नक्की भेटूया। तर कुसुम झालेला सर्व प्रकार अर्जुनला सुद्धा सांगते आणि अर्जुन म्हणतो की नक्की आपल्याला त्यांना भेटायला हवे आणि सर्वजण हे प्रतिमाचा शोध घेऊ लागतात आणि अश्विन सुद्धा हे CCTV फुटेज चेक करत असतो आणि त्यामध्ये चक्क त्यांना ती प्रतिमा आत्या दिसते आणि सर्वांना मात्र खूप मोठा असा धक्का बसतो। तेव्हा कुसुमसोबत आलेल्या प्रतिमाला बघून रविराजला मात्र धक्का बसतो। अर्जुन म्हणतो की आपल्या प्रतिमा आत्या आणि त्या आपल्या सायलीसाठी धावून आल्यात आणि खरोखर आपली प्रतिमा आत्या ही नक्की जिवंत आहे आणि खरंच आज त्यांनी ही सायलीची जीवन कहाणी म्हणजे सायलीची हाक त्यांच्यापर्यंत गेली असणार, म्हणजे नक्की आपल्या सायलीशी त्यांचं काहीतरी नातंच असणार। म्हणून सर्व सत्याचा सर्वांना शेवटी उलगडा होणारच असतो। रविराजला खूप आनंद झालेला असतो आणि सर्वांना इतक्या आनंदात बघून कुसुम म्हणत असते की पण त्या व्यक्तीला म्हणजे त्या ताईला बोलता येत नव्हते आणि त्या सर्व हे खुणावून सांगत होत्या। आणि तेव्हा लगेच रविराज आपल्या मोबाईलमध्ये जो फोटो असतो तो कुसुमला दाखवतो आणि लगेच सर्वांची खात्री होते की ह्याच प्रतिमा आत्या आहे। तेव्हा मात्र आता प्रतिमा आत्या ही लवकरच सर्वांच्या समोर कशी येते आणि परत आता ही ठरलं तर मग या मालिकेचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।